पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढल्यामुळे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी रस्त्यांची पाहणी केली आहे। मागील वर्षभरात या भागात 3 गंभीर अपघात झाले असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। 6 ते रात्री 10 या वेळेत जड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली असून डंपर, मोठे ट्रक, आरएमसी वाहनांना दिवसा बंदी असणार आहे। या निर्णयांमुळे पुढे कोणताही अपघात होणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा विश्वास पोलीस आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला। सांगितले या परिसराला डिसिप्लिन करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना स्थानिक अधिकारी आमचे करतील। आम्ही 1 आठवड्यानंतर परत इथे येऊन आढावा घेऊ आणि परत स्थानिकांची पण चर्चा करू। मला विश्वास आहे की यामध्ये आमचे प्रयत्नाला यश मिळेल। सर या ठिकाणी वाहतो सर इथून एक ओढा वाहतो पहिले अर्थात त्याच्यावर बऱ्यापैकी अतिक्रमण झालेलं दिसतंय। ते नेमकी ओढा कुठून वाहतो या संदर्भात कधी विचारलंय काय आहे माहिती काय पालिकेला पत्र करणार आपण? नक्कीच आम्ही ऑलरेडी सांगितले महानगरपालिकाशी संपर्कात आम्ही आहोत। या एरियाचे पूर्ण आढावा घेऊन जे काही अनधिकृत बिल्डिंग कन्स्ट्रक्शन झालेली आहे किंवा होत आहे किंवा जसे दारूचे दुकान इथे शाला जवळ आहे अशा आम्हाला लोकांनी सांगितले। 100 यार्डचे आत शाला असताना अशा प्रकारचे दारूचे दुकान असणे मेन चौकवर ज्याच्यामुळे वाहतुकीची अडचण होत आहे ही योग्य नाही आहे। त्याचे अशा प्रकारचे करेक्टिव्ह स्टेप्स मोठ्या प्रमाणात घेण्यात येईल।